अधूनमधून चीट डे चालेल का? आता चीट डेचा अर्थ म्हणजे काय होतं, की पूर्वी माझ्या व्याख्यानांमध्ये मी सांगायचो, की बा तुम्ही सोमवार ते शनिवार फॉलो करा आणि संडे चीट डे घ्या. म्हणजे ऑफिशियली मी देत होतो. आता गडबड अशी व्हायला लागली, की ऑफिशियली मी दिलेला 1 दिवस आणि अनऑफिशियली त्यांनी घेतलेले 2 दिवस. असं होऊन मग ते 4च दिवस फॉलो व्हायचं. मग मला फोन, "सर आम्ही केलं, 3 महिने झाले, आमचं वजनच कमी होत नाही." मग हे कळायला लागलं. म्हटलं आम्ही नंतर ठरवलं, की असं नाही सांगायचं आता. चीट डे ऑफिशियल नाही. पण जेन्युइन रिझनसाठी तुम्हाला ब्रेक करावं लागेल तर करा. कारण कुठलीच लाईफस्टाईल ही लाईफपेक्षा मोठी नाही. म्हणजे घरात लग्न असेल समजा, तर तुम्ही त्यावेळेला असं खूप काही असं म्हणजे हे करू शकत नाही ना, की आता मी हे नाही करणार किंवा आता कोणी आग्रह केला, तर तुम्ही त्यावेळेला नाही म्हणू शकत नाही. ठीक आहे 2-3 दिवस तुमचं ब्रेक होईल. फक्त ब्रेक झालं म्हणजे आता मी आता ब्रेक झालं, आता माझं काही होणार नाही, असे खूप लोक असतात, की जाऊ दे मी काल केलं नाही, आता आता आजही करत नाही. आणि मग त्यांचं ते मोडलंच. आम्ही म्हणतो किंवा जागो तब सवेरा. आज तुम्हाला चूक लक्षात आली, उद्यापासून चालू करा परत, फायदाच होईल. पण म्हणजे आता नो चीट डेज इन दीक्षित डाएट. ऑफिशियल नो चीट डे. Official पण no. जेन्युइन रिझनसाठी 1-2 दिवस ब्रेक झालं तर काही बिघडत नाही. म्हणजे चीट डे म्हणजे असं नाही की त्या 1 तासामध्ये वाटेल ते खाऊ शकता. नाही, काही वेळा लोकांचं कसं असतं, की बा आम्हाला सर आता 2दाच जेवतो आम्ही. तर आमचं एक वेळ 11ची आहे आणि दुसरी 7ची आहे. मग आम्हाला ब्रेकफास्टचे आयटम खाताच येत नाहीत. पोहे, उपमा, इडली, कारण ते त्यांच्या आवडीचे पदार्थ असतात खूप लोकांच्या. तर मग काही लोकं तर ते जेवताना खातात. म्हणजे 1 प्लेट उपमा, 1 प्लेट पोहे ते लोकं जेवतानाही खातात. पण काही लोकांना ते नाश्त्याच्या वेळेला जर खायचं असेल, तर म्हणजे एखाद दिवस ठीक आहे आता. जेन्युइन रिझनसाठी त्याला वाटलं किंवा बाहेरगावी गेलेला आहे किंवा आता एखाद्या कुठं ट्रिपला गेला. आता ट्रिपला गेल्यानंतर पैसे भरलेले असतात. ब्रेकफास्ट, लंच, डिनर. त्यावेळेला त्यांनी ब्रेक केला. अशा पद्धतीने त्याला आम्ही म्हणतो की बा जेन्युइन रिझन्स तुम्हाला वाटत असेल तर करा. पण परत आले की लगेच सुरू करा. म्हणजे ते पश्चात्तापात राहू नका, की बा माझं चुकलं तर आता मी कसं करू? दुरुस्त करा लगेच. पण हल्ली असं आहे ना की ग्लुटन म्हणजे गहू खायचा नाही किंवा व्हाईट राईसच्या ऐवजी ब्राऊन राईस, तर असं तुम्ही काही सांगत नाही. मुळामध्ये कसं आहे की हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आहे, की बा आता ज्याला ग्लुटेनमुळे त्रास होतो, तर त्याने गहू खाल्लं की त्याला लूज मोशन्स होतील, त्याला त्रास होणार आहे. पण अशी लोकं किती असतात? ते हजारामध्ये 1 माणूस असा असतो. मग एका माणसाकरता उरलेल्या 999 लोकांना तुम्ही गहू खाऊ नका कसं काय सांगणार? म्हणजे हे जे टोकाला जाण्याची जी काही गोष्ट आहे, ते काही योग्य नाही. आणि ज्याला आता गव्हाचा त्रास होतो, तो खाणारच नाही ना स्वतःहून. त्याला हे कळेलच की आपण गव्हाची पोळी खाल्ल्यानंतर आपल्याला जुलाब होतात, त्रास होतो, तर तो नॅचरली खाणारच नाही. तो भाकरी खाईल किंवा गहू किंवा तांदूळ खाईल तो. पण हा जो काही प्रकार असतो, की सरसकट एखाद्या गोष्टीला, की ह्याच्यापेक्षा हे चांगलं, हे खाऊ नका, ते खाऊ नका. कारण ग्लायसेमिक इंडेक्स जर बघितला आपण, तर गहू, तांदूळ, ज्वारी सगळ्याचा जवळपास सारखाच आहे. जरा सांगा थोडाफार ना आपल्या फरक. दर्शकांना ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे कसं, की तुम्ही समजा व्हाईट ब्रेडशी कंपेअर केलेलं आहे. व्हाईट ब्रेड खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज कशी वाढत जाते, त्याचा एक ग्राफ करतात तयार, की 2-2.5 तासापर्यंत त्याचा ग्राफ तयार होतो, की खाल्ल्यानंतर कसं वाढते ते. आणि मग काय करतात, दुसरा जो पदार्थ आपल्याला त्याच्याशी टेस्ट करायचा आहे, समजा गहू असेल, तर आपण तो खाल्ल्यानंतर टेस्ट केला, त्याचा एक ग्राफ येतो. मग ते 2 ग्राफ एकमेकावर ठेवून ते कंपेअर करतात. आणि मग त्याच्यानुसार 40%, 50% म्हणजे व्हाईट ब्रेडचा 100%. त्याच्याशी तुलना करून मग 40, 50, 60 असं वेगळं यायचं येतं. तर हे सिरियल्समध्ये जास्त असतं. पण बाकी ज्याच्यामध्ये जसं तुम्ही वेगळे पदार्थ खाल्ला तर ते कमी पण असतं, जास्त पण असतं. तेल खाल्लं तर काहीच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स नसतो, कारण त्याच्यामध्ये ग्लुकोजच नसते. तर म्हणून कुठलं ज्वारी खा, तांदूळ खा, गहू खा, याने फार मोठा फरक पडत नाही. आणि मी सांगितलेल्या सिक्वेन्सने तुम्ही खाल्लं, तर तुमच्या सगळ्या जेवणाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी झालेला असतो. म्हणजे अगदी असं आधी फूड एखादं आयटेम्स असे अगदी मिलेटच खायचं, हे खायचं असं करायची जरूर नाही. काही गरज नाही. म्हणजे दुसरी गोष्ट अशी आहे, की आता समजा मी आयुष्यभर गहू खाल्लेला आहे. मला चपाती आवडते. आणि तुम्ही मला आता वयाच्या 50व्या वर्षी सांगितलं, की नाही आता तुम्ही नाचणी खायला सुरुवात करा किंवा ते कोदू खायला सुरुवात करा मिलेटमध्ये आण. आता ते बेचव गोष्ट मी खाऊ शकणार नाही. म्हणजे मी त्या मेडिसिन म्हणून घेऊ शकेल एखाद्याला. पण तसं किती दिवस करू शकतो? आणि डायबिटीजसारखे आजार किंवा वजन वगैरे या गोष्टी, हे काही तुम्हाला 3 महिन्याचा क्रॅश कोर्स करून होणार नाही. लाईफस्टाईल करायला लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला मन मारावं लागू नये. तुम्हाला जे आनंदाने करता येईल, अशा गोष्टी आम्ही सांगतो. आणि म्हणून कुठलं पर्टिक्युलर धान्य खा असं आम्ही सांगत नाही. कारण मिलेट खाल्ले तरी जे तुम्हाला गहू ₹50 किलो मिळत असतील, तर मिलेट ₹200 किलो मिळतं. ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्याही परवडलं पाहिजे. बरं ते मिलेट तयार करायची पद्धत पण आहे, की ते रात्रभर भिजवून ठेवा. मग ते सकाळी त्याचं हे करा आणि मग एवढं सगळं उटारेटा करण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट असतो? आणि त्याने तुम्हाला फरक काय होणार आहे? काहीच फरक पडणार नाही आहे. त्याच्यामुळे अमुकच खा असं मी म्हणत नाही. जे आयुष्यभर खाल्लं ते खा.
असं आम्ही सांगतो. कारण शरीराला सवय झालेली असते बरोबर आहे. त्याची. आणि तुम्हाला मुख्य कसं आहे की जेवण हे नुसतंच अन्न नाही आहे, म्हणजे ते त्याच्यामध्ये सायकॉलॉजी आहे. म्हणजे आईच्या हातची शेवयाची खीर मला आवडत असेल तर त्यामागे त्या भावना पण आहेत. त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ते नुसतं न्यूट्रिशन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट नाही आहे, ते सवय आहे, कल्चर आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात ना. त्यामुळे ते तोडून दुसरं काहीतरी सांगणं असं आम्ही करत नाही. हं. आता तुम्ही म्हणालात ना, की त्याच्यामध्ये थोडं जेनेटिक एक फॅक्टर असतो. तर बऱ्याचदा आपण बघतो, की फार जास्त स्थूलत्व असतं हं. आणि हे लोकं म्हणतात, की आम्ही अगदी थोडंसं खातो आणि आई, वडील किंवा आत्या, काका हे सगळेच स्थूल असतात. मग त्यांना ह्या डाएटचा फायदा होतो का? आणि रिसर्च झालाय का, की कुठल्या किती जीन्स आर असोसिएटेड विथ ओबेसिटी किंवा त्यांना हे लाईफस्टाईल प्लॅन दिला तर त्यांना होतो का? म्हणजे तुम्ही असा काही रिसर्च केलाय का? म्हणजे जे काही आता सायंटिफिक माहिती आहे त्याच्यानुसार की मुळात लठ्ठपणा जो आहे त्याचं सरसकट जे कारण सांगितलं होतं की बाबा तुम्ही जरूर आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि तुम्ही खर्च करत नाही. हे तर कॉमन, म्हणजे आपण म्हणतो की बाबा तुम्ही खूप कॅलरीज घेतल्या आणि खर्चच नाही केला. हे तर कारण आहेच. आणि आता जे लोक असं म्हणतात की माझ्या घरी आई पण लठ्ठ आहे, वडील पण लठ्ठ आहेत, यांची जर लाईफस्टाईल आपण बघितली तर मी नेहमी सांगतो की बा नुसतं जीन्सवर आपण जे ब्लेम करतो की बा आईवडिलांमुळे मला आलं म्हणजे जेनेटिक आहे, तर तसं बऱ्याच वेळा ते नसतं. ते फॅमिली तुमची लाईफस्टाईल तुम्हाला देते. म्हणजे तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात, तुमच्या घरामध्ये आग्रह करण्याची काय पद्धत आहे. म्हणजे काही घरामध्ये बघतो मी की त्यांच्याकडे तुम्ही गेलात आणि त्यांनी पोहे केलेले असतील आणि तुम्ही एकदा खाल्ले आणि ठेवून दिलेत, त्यांना राग येतो. म्हणजे आवडले नाही का तुम्हाला, चांगले नाही झाले का, म्हणजे दोनदा तरी घ्यायलाच पाहिजे. हा जो प्रकार असतो, मग घरी तुम्ही चहा पिणार, नेसकॅफे पिणार, दूध पिणार का कुठलं काय पिणार, किती वेळा घेणार, तुमच्या पदार्थामध्ये भाजी तुम्ही वांग्याची केली तर वांगं दिसतं का पर तेलच दिसतं वर. ही जी काही सगळी पद्धत आहे ही सगळी लाईफस्टाईलशी रिलेटेड असते. आणि त्याच्यामुळे मग हे बरेचसे ज्याला आपण जेनेटिक समजतो ते लाईफस्टाईलशी रिलेटेड गोष्टी असतात. पण तरी देखील जेनेटिक फॅक्टर्स हे रफली 3 ते 4% ओबेस पेशंटमध्ये कारणीभूत असतात. 3 ते 4%. पण त्यांनी जर लाईफस्टाईल कंट्रोल केली, तर ते मॉडरेशनमध्ये त्यांचं त्यांना वजन उपयोग कमी होऊ होईलच. शकतं. हां, उपयोग होईलच. पण जसं मी असं सरसकट म्हटलं, तर मी सरसकट जे म्हणतोय की 6.5 किलो तुमचं 6 महिन्यात कमी होईल वजन. तर यांचं कदाचित 1.5-2 किलोच होईल. म्हणजे खूप असा ड्रॅमॅटिक रिझल्ट जे बाकी त्यांना मिळतात तसे त्यांना नाही मिळणार. त्यांना इट विल टेक लॉंगर टाईम फॉर देम. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.